आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरू आहे। अजितदादा आता बोलतायत, पाहूया। ठाकरे, विनोद निकोले, कपिल पाटील, सचिन अहिर, अनिल परब असे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे प्रामुख्याने त्या दृष्टीने आमची चर्चा झाली आणि साधारण गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किती योजना सांगितल्या गेल्या, किती योजना पूर्ण झाल्या, किती योजना अपूर्ण राहिल्या, किती योजना सुरूच झाल्या नाही, त्याचा आम्ही आढावा घेतला आणि त्या पूर्ण कशा होतील, स्थगितीमुळे जी कामं अडून पडलेली आहेत त्यांना पुढे कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला। आता एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली की बाबा ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय तसंच आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून त्याला आम्हाला दोन्ही सभागृहामध्ये कसा न्याय मिळवून देता येईल त्याकरता काय केलं पाहिजे याबद्दल पण आमच्या व्यूहरचनेमध्ये त्या दृष्टीने चर्चा झाली। मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुळातच जे सातत्याने सत्ताधारी सांगतायत की आम्ही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नॉर्मच्या पेक्षा अधिक पटीनं रक्कम दिलेली आहे। आम्ही ज्यावेळेस सगळेजण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये फिरत असतो त्यावेळेस जाहीर केलेली मदत अद्यापपर्यंत सर्व दूरपर्यंत पोहोचलेली नाहीये आणि त्याच्यामुळं आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढतायत त्यावर पण चर्चा झाली। शेतीचा खर्च वाढलाय आणि शेतीमालाला मात्र किंमत राहिलेली नाहीये। पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला एक उदाहरण पण देतो। या बाबतीमध्ये आम्हाला एका शेतकऱ्यांनी संपर्क साधला। त्या शेतकऱ्याचं नाव आहे सोलापूर मार्केट यार्डात बार्शीचे शेतकरी राजेंद्र चव्हाण आणि यांनी 17 फेब्रुवारीला 512 किलो कांदा विकला, म्हणजे 5 क्विंटल 12 किलो आणि त्याला किलोला 1 रुपयाप्रमाणे भाव आला। ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाई वजा जाता व्यापाऱ्यांनी 10 पोती कांद्याचे त्याला 2 रुपयाचा चेक दिला। 2 रुपयाचा चेक राजेंद्र तुकाराम चव्हाण ₹2 अदा केले, कॅश हे दिलेले आणि ते पण जवळपास 3 आठवड्यांनी दिला। त्याचा कांदा गेला हा किती तारखेला गेला, 17/2 सूर्या राजेंद्र तुकाराम चव्हाण। त्याचा कांदा एकूण त्याचे पैसे झाले किंमत 512 रुपये आणि त्याच्यातनं काय काय वजा झालं, हमाली 40 रुपये 45 पैसे, तोलाई 24 रुपये 6 पैसे, मोटार भाडं 15, रोख उचल इतर वगैरे हे सगळं काही जाऊन त्याच्यातनं 509 रुपये 51 पैसे वजा झाले आणि त्याला 2 रुपयाचा चेक मिळाला। हे दुर्दैव आहे। म्हणजे ही शोकांतिका आहे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची आणि नुसतं ते त्याच्यावर नाही थांबलं। मगाशी भुजबळ साहेबांनी एक गोष्ट अजून आम्हा लोकांच्या लक्षात आणून दिली की 4 क्विंटल कांदा विक्री करून खिशाला त्याला, ह्या शेतकरी तर आहे नायगावचा, त्यांनी 2 पैसे त्याला कांद्यातनं येण्याऐवजी त्याला सांगण्यात आलं की गुरुवारी सकाळी सायखेडा मार्केटला 4 क्विंटल 15 किलो कांदा विक्रीसाठी घेऊन गेला। कांद्याला 200 रुपये भाव मिळाला, 830 रुपयाची पट्टी हातात पडली। तोलाई हमाली 48 रुपये 6 पैसे, लिलावाच्या वेळी सोडलेले कांदे भरणे 200 रुपये, असा खर्च 248 रुपये आला। म्हणजे कांदा विक्री करून खर्च वजा जाता 581 रुपये 94 पैसे हातात पडले। त्यातून नायगाव ते सायखेडा बाजार समितीचा कांदा वाहतूक करण्याचं वाहन भाडं 900 रुपये इतकं भाडं देण्यासाठी त्याला खिशातून 318 रुपये 6 पैसे मोजावे लागले। सांगा आम्ही हसावं का रडावं? जगन्नाथ फकीरा सानप शेतकरी। आणि तो हा तर शेतकरी राजेंद्र चव्हाण, तो आता म्हणला की जर 2 रुपये मला राहणार असतील तर मी जागायचं कशाला? मला जर कुणी सरकार मदतच करणार नसेल आणि आमच्या संदर्भामध्ये कुणी लक्षच देणार नसेल तर ह्या पावत्या आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही आणि त्याच्यामध्ये हा नाही ते क्लिप आली। प्रभू साहेब नमस्कार।
तर तो म्हणतोय की अजितदादा रावसाहेब दानवे साहेब नमस्कार, आपल्या अंबादास दानवे साहेब, आणि त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. ते आता तुम्हाला ऐकू नाही येणार, नाही त्याच्यात आपल्याकडे स्पीकर असतात तर हे झालं असतं. तर ही शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आज महाराष्ट्रामध्ये अवस्था आहे आणि हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. खरोखरीच राज्यकर्ते कुणी असले, मागं आम्ही होतो, आता ते आहेत, तरी देखील अशा प्रकारचा प्रसंग कदापि शेतकऱ्यावर येऊ. तुम्ही म्हणाल मग पत्रकार मित्र मला विचारतील तुम्ही काय केलं असतं. ह्याकरता कांदा निर्यात करण्याच्या करता ताबडतोब पावलं उचलली पाहिजे, ताबडतोब भाव वाढतील. बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याची मागणी आहे. जसं साखरेचे भाव, परदेशामध्ये साखर निर्यात करायला परवानगी दिली, 39-40 रुपये किलोनी साखर तिथं गेली की भाव वाढतील आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळतील. तीच कांदा उत्पादक शेतकऱ्याची हे आहे. आज डिमांड सप्लायचा ताळमेळ बसत नाही, त्याच्यावर उत्पादन आणि आपली मागणी ह्याच्यामध्ये तफावत झालेली आहे आणि म्हणून आपला कांदा बाहेर परदेशामध्ये गेला पाहिजे. मला इथल्याही शेतकऱ्यांना नाही तर इथल्या कांदा खाणाऱ्या वर्गाला पण, ग्राहकाला परवडलं पाहिजे हे आम्हालाही कळतं, पण किमान त्याचा खर्च तरी निघाला पाहिजे. त्याच्या खिशातनं जर जायला लागलं तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, अशा प्रकारची ही अवस्था आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पण गंभीर झालेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर आमच्या सन्माननीय प्रज्ञाताई सातव यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड साहेबांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या जावयाला आणि त्यांच्या मुलीला त्या बाबतीमध्ये गुंडांकरवी ठार मारण्याची धमकी आणि सुपारी देण्याचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ठाणे महानगरपालिकेचा अधिकारी, त्या अधिकाऱ्याची गुंडगिरी, भ्रष्टाचाराचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा एक भ्याड प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्यावर पाळत ठेवली जाते असं स्वतःच एकेकाळी राज्याचे 2 वेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्या अशा व्यक्तीवर देखील ह्या पद्धतीचं वागलं जातंय. सन्माननीय संजय राऊत साहेबांना देखील ठार मारण्याची सुपारी गुंडांकरवी दिल्याचा आरोप केला जातोय. ठाणे जिल्ह्यात काल पोलिसांनी त्यांच्या चौकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इतकं मारलं की मारहाणीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू देखील झाला. हे प्रकरण गंभीर नाही का? हे जे काही प्रकार चाललेले आहेत, म्हणजे एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेला आहे, शेतकऱ्याला मदत अजिबात होत नाहीये, सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता कसबा आणि त्या हे जे मतदान चाललंय, कसबा आणि चिंचवड, पत्रकार मित्रांनो 3 आणि 4 दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं ठाण मांडून बसले. रॅली काय घेतायत, सभा काय घेतायत घ्या ना, परंतु राज्याचं पण बघा ना. ही काही राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली ही बाब अतिशय गंभीर आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या आमदार राजन साळवी साहेब, वैभव नाईक साहेब, नितीन देशमुख साहेब यांच्यासारख्या नेत्यांना एसीबीच्या नोटिसा आलेल्या आहेत. मुश्रीफ साहेबांच्यावर छापे टाकण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकण्याचं एकमेव काम सध्या चाललेलं आपण पाहतोय. आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांची स्वायत्तता टिकली पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर कायम राहिला पाहिजे, परंतु तो टिकवण्यासाठी जबाबदारी संबंधित संस्थांची पण आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव चिन्हा संदर्भात दिलेला निर्णय हा अक्षरशः पक्षपाती असल्याची जनभावना ही सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतरच आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं. आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता मला सांगा, ते म्हणतात की बाबा 40 आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचा 1 किंवा 2 आमदार असतील, ते 1 किंवा 2 आमदार दोन्ही बाजूनी गेले. आता मनसेचं उदाहरण घ्या. मनसेचे एक आमदार आहेत, ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच, इंजिन पण माझा आणि पक्षही माझा. मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का? एक विचार करण्यायोग्य मुद्दा आहे ना. काही काही पक्षाचे एखाद दुसरे 2-3 देखील आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत असतात. बहुजन विकास आघाडी असेल किंवा इतर काही लोक, ह्याचाही विचार झाला पाहिजे. आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्या विरोधात राज्यात जनभावना तीव्र होतीये. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोक भावना अधिक
संतप्त झालेली आपण पाहतोय आणि ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये चीड आहे, नाराजी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कपिल सिब्बल साहेबांचा युक्तिवाद बघितल्यानंतर विद्यमान शिंदे सरकार हे बेकायदा घटनाबाह्य सरकार असल्याचं आणि सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचं चित्र आपण पाहतोय. महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान हित जपण्या गेल्या 8-9 महिन्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये आज गुंतवणूक येत नाही. मधी मोठे मोठे कारखाने काही लाख कोटीची आणि काही लाख युवक युवतींना नोकऱ्या देणारे गेले दुसऱ्या राज्यामध्ये, परंतु अनेक व्यापारी कार्यालय राज्याबाहेर गेली. लाखो तरुणांचे रोजगार बुडाले, आर्थिक नुकसान झालं. नवीन कुठलाही त्या बदल्यामध्ये सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही ते कारखाने आणण्याचा प्रयत्न करू. नंतर सांगितलं आता ते कारखाने नाही, त्याच्यापेक्षा चांगले कारखाने आणू. कुठलेही कारखाने आलेले नाहीये. सत्तारूढ पक्षाचे वरपासून खालपर्यंत सगळेजण सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करायला ते सतत प्राधान्य देत आहेत, थांबायला तयार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडते. सत्ताधारी पक्षाचे आमदारच शिवीगाळ करतायत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वर मारहाण करण्याचे प्रकार करतायत. ह्याही गोष्टी आपण पाहतोय. विकास कामामध्ये राजकारण होत असल्याने विकास प्रक्रियेला फटका बसलेल्या अर्थसंकल्पात मागं मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिल्याने विकास प्रक्रिया ठप्प राहिलेली आहे. पत्रकार मित्रांनो, आज तारीख आहे 25. आता 1 महिना 3 दिवसांनी वर्ष संपणार आहे. तुम्ही तुमच्याही सोर्सेसमधनं माहिती घ्या. जिल्हा वार्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले? अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. त्या संदर्भामध्ये सँक्शन नाहीये, त्याच्या संदर्भात वर्क ऑर्डर नाहीये, अशा TC नाहीये, अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. तिथं पण सरकार लक्ष द्यायला पुरं पडलेलं नाहीये. गावोगावी होणारी अनेक कामं जिल्हा नियोजन समितीमार्फत ही यंदा झाली नाहीत. उर्वरित काळात पूर्ण होणं शक्य नाही आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागाच्या करता जो निधी दिलेला असतो तो देखील खर्चाअभावी परत जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 52,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या आणि तिजोरीचा विचार न करता निवळ मंत्री आणि त्यांचे ठराविक आमदारांच्या मतदारसंघात करोडो रुपयाची कामं जाहीर करतात, परंतु ही तेवढा निधी त्यांच्याकडे द्यायला नाही. ही एक फसवणूक आहे. विकास कामांच्या ऐवजी इतर गोष्टीवर उधळपट्टी चाललेली आहे. पत्रकार मित्रांनो, वर्षा बंगल्याचं 4 महिन्याचं खानपानाचं बिल 2,38,00,000 रुपये आलेलं. खानपानाचं बिल. आता मी पण उपमुख्यमंत्री होतो, साहेब पण उपमुख्यमंत्री होते, आम्ही पण बघितलेले, आमचे काही सहकारी मुख्यमंत्री होते. खानपानाचं बिल 4 महिन्यात 2,38,00,000 रुपये. असं काय काय चहामध्ये रोज 2.5 लाख रुपये? नाही, हेच घातलं होतं काय, सोन्याचं पाणी बिणी घातलं होतं का काय कळायला मार्ग नाही. पण म्हणतात ना ते पानात काहीतरी सोन्याचं असं वर घालतात, तसं काही केलंय का? आणि नुसतं तसं नाही, गेल्या 8 महिन्यात जाहिरातीवर सरकारकडनं 50 कोटी रुपये आणि मुंबई महानगरपालिकेकडनं आम्ही माहिती घेतली तर तिथनं 17 कोटी रुपये जाहिरातीवर त्याच्यापेक्षा जास्त खर्च करण्यात आला. म्हणजे तुमचा खर्च, तुमचं सगळे फोटो हसरे दाखवण्याच्या करता, ते पण तुम्ही नियमाने करत नाही. नियमाने सुप्रीम कोर्टाचं असं सांगितलं फक्त प्राईम मिनिस्टरचा आणि चीफ मिनिस्टरचा फोटो असला पाहिजे, तसं करतच नाही. त्यांना पाहिजे ते फोटो ते देत आहेत आणि ह्या पद्धतीनं यांचं काम चाललंय. ST कर्मचाऱ्यांचा पगार होत नाहीये. पगाराअभावी कर्मचाऱ्यांचं कुटुंब उपासमारीचा सामना करतंय. मात्र शासन STचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती देत आहेत. त्याही जाहिराती आपण बघितल्या आणि जाहिराती देऊन एक वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा टेंबा मिळवण्याचं काम ह्या लोकांचं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पानभर जाहिरातीची चीड आणणारे आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन करणारे आहेत. नेत्यांच्या वैयक्तिक प्रसिद्धीकरता करदात्यांच्या पैशातनं होत असलेली उधळपट्टीचा आम्ही सर्व विरोधी पक्ष तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. तसंच शेतकऱ्यांना जे सहाय्य जून ते ऑक्टोबरच्या काळात नैसर्गिक संकट आलं म्हणून दिलं गेलं, त्यामध्ये देखील खूप शेतकरी सांगतायत की आम्हाला मदत मिळाली नाही. तसंच वेळेवर परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये आम्ही देणार असं स्वतः CMD CMनी सांगितलेलं होतं.
ती पण अद्यापपर्यंत दिली गेलेली नाही. मधी सांगितलं की पुरवणी मागण्यात मंजूर झाल्यानंतर आम्ही देऊ. पुरवणी मागण्या मंजूर होऊन 2 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे, परंतु शेतकऱ्यांना भेटल्यानंतर ते म्हणतात की आमच्यापर्यंत पैसे पोहोचलेले नाही. हे दुर्दैव आहे. विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याचं दुर्दैवी चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय. आमच्या विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र ह्याच्यातनं धान, तूर, कापूस, सोयाबीन, संत्री, केळी, आंबा पीक उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. पत्रकार मित्रांनो, अलीकडे नैसर्गिक आपत्ती, खतं, बी बियाणं, कीटकनाशकं आणि शेती औषधाच्या दरात आणि वाहतुकीच्या खर्चात एवढी वाढ झालेली आहे, पण शेतकऱ्यांनी तयार झालेल्या मालाला मात्र किफायतशीर दर मिळत नाहीये. आता कापसाच्या बद्दल तर लोकांनी कापूस घरात ठेवलाय की बाबा आता भाव वाढेल, आणि आता ते घरात कापूस ठेवलेला असल्यामुळे त्याच्यातून त्यांचं आरोग्य बिघडलेलं आहे, कारण एक वेगळ्या प्रकारचा स्मेल. आता तुम्ही काही पत्रकार कापूस उत्पादक भागातले असेल तर तुम्हालाही त्याचा अनुभव आला असेल, पण शेतकऱ्याचे भाव कमी होत आहेत आणि कापूस बाहेर विकला जात नाही, आणि शेतकरी मात्र त्या कापसामुळं त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. अशा प्रकारची परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली, तरी देखील राज्य सरकार कुठलाही हस्तक्षेप करायला तयार नाहीये. जनता महागाईने होरपळून निघालेली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी, एलपीजी ह्या सगळ्याचे, मला तर कळलं आता विजेचे पण दर वाढतायत, लवकरच तोही प्रस्ताव आणतायत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढतायत. अशा पद्धतीनं, आणि सध्या काय झालंय, बंद उद्योग, ठप्प गुंतवणूक, मंदीमुळे बेरोजगारी वाढली, आणि ह्याच्यातनं तरुणींच्या मनामध्ये एक नैराश्याचं वातावरण झालंय आणि ते गुन्हेगारीकडे वळतायत. 75,000 नोकर भरतीची घोषणा झाली, हा नुसता जुमला, परत काहीच नाही. भरतीचं काय होणार आहे, काय कधी होणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मागण्याकरता 2दा उपोषण करावं लागलं. एकदा त्यांना सांगितलं नाही आम्ही आता कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, तुम्हाला आता 2 वर्ष त्याच्यामध्ये 2025 पर्यंत आम्ही ते लागू करत नाही, आणि नंतर पुन्हा ते 2 महिने काहीच झालं नाही म्हणून पुन्हा उपोषणाला बसले. आणि मग त्यांनी सांगितलं की आता आम्ही उपोषण आदेश काढेपर्यंत उठणार नाही. मग एमपीएससीने आदेश काढला. ते पण एमपीएससीला सांगायचं होतं, ते दिलं सोडून. निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग हेच सांगत बसले. आणि मी ते खरं बोलायला गेलो की माझ्यावर चिडतात. अजित पवार असं म्हणतात आणि अजित पवार तसं म्हणतात. अरे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलला म्हणून मी बोललो. आम्ही कुठं चुका झाल्या तर आम्ही दाखवणार, ते आमचं काम आहे. त्याच्या संदर्भामध्ये ठाण्यामध्ये तर ज्या पालिका अधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डकडनं ठार मारण्याची धमकी दिली, आणि ज्या अधिकाऱ्यांनी दिवसाची अवैध कमाई 40 लाख रुपये, 20 लाख रुपये त्याचे वाटायला जातात, असं सांगताना त्याचेच ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप अनेकांनी ऐकली, पाहिली. इतका गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. लाच दिल्याशिवाय नागरिकांची कामं होत नसल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. राज्यात अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. आरक्षणाच्या बद्दल देखील मराठा, मुस्लिम, ओबीसी, धनगर ह्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. ते अडगळीतच टाकून दिलेलं आहे. त्याच्याबद्दल कधी तुम्ही निर्णय घेणार. ओबीसीचं तर जसं बिहार सरकारच्या धर्तीवर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून मागं आम्ही मागणी केली, आता पुनर्मागणी आज पुन्हा करतोय किंवा ते करा. केंद्र सरकारने तर नकारार्थ भूमिका घेतलेली आहे. आता केंद्राकडे दाखवून चालणार नाही म्हणून बिहारनी, नितीश कुमारांच्या सरकारने ते केलं. तसं महाराष्ट्राच्या सरकारने करावं. एकदा कळू तरी द्या की नक्की ओबीसी वर्ग किती आहे, नक्की वेगवेगळ्या घटक किती आहे. आपण नुसतंच चर्चा करतो, आणि वेगवेगळे राजकीय लोक चर्चा करत असताना त्या सगळ्या समाजाची बेरीज केली तर ती जाती 50 कोटी आणि आपण हे 13 कोटी. तर एकदा सगळ्यांनाच कळेल की नक्की वेगवेगळ्या समाज ह्याच्यामध्ये समाजामध्ये धुळी पडावी असं अजिबात आमची भावना नाही. पण त्या समाजावर अन्याय होत असेल आणि त्या समाजाची नक्की संख्येच्या प्रमाणात त्यांच्याकरता निधी मिळत नसेल, विकासाचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचला जात नसेल, तर हे कळलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्याचबरोबर
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हा राजकीय सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा खरोखरीच खूप मोठा गौरव असतो. मात्र गेल्या 8-9 महिन्यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची कामगिरी अत्यंत सुमार आणि महाराष्ट्राला मान खाली घालवायची अशा प्रकारची आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून तुम्ही मराठी माणसाचा अभिमान बिंदू असलेली शिवसेना फोडली, त्यांचं चिन्ह तुम्ही घेतलं, त्याचा राग जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. आणि गेल्या 8 महिन्यात मुख्यमंत्री ज्या वेगाने निष्ठा त्यांनी बदलली त्याचा राग शिवसैनिकांना आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा जो मतदार आहे त्यांना आहे. जनतेच्या मनात महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासमोरची आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील आम्ही सर्व घटक पक्ष सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या बरोबर भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत. हे पण आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं निश्चितपणे सांगू इच्छितो. महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान रक्षण करण्यास असमर्थ राज्य आहे. त्यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याची ताकद क्षमता राहिलेली नाहीये आणि त्याच्यामुळं अशा नामधारी घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी चहापानाला बोलवलेलं होतं. त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे. दुसरी गोष्ट माझ्यानंतर अंबादास दानवे साहेब सांगतील, पण आम्ही पत्रकार परिषद संपल्यानंतर सगळेजण असेच आम्ही 4:30 वाजता नवीन राज्यपाल आपल्या राज्याला मिळालेले आहेत त्यांना भेटायला कर्टसी म्हणून जाणार आहोत. त्यांना उद्या त्यांचंच पहिलं अभिभाषण आहे. मागे शपथविधीच्या वेळेस आम्हाला जाता आलं नव्हतं. आम्ही आमच्या काही वेगळ्या कामामध्ये होतो आणि त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे. आम्ही सगळेजण आत्ता इथं उपस्थित आहोत. हे सगळेच जण तिथं जाणार आहोत अशा पद्धतीनं. आणि बाकीचे जे विषय आहेत ते एक जो विषय आपले कोकणात रिफायनरीच्या विरुद्ध बाजू मांडणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राज्य सुसंस्कृत राज्य आणि अशा पद्धतीने जर पत्रकार मित्रांची हत्या होणार असेल, आमदारावर असा हल्ला होणार असेल, आमदाराच्या रॅलीवर हल्ला होणार असेल, एका माजी मंत्री आणि विद्यमान आमदारांच्या जावयाला आणि मुलीला संपवण्याची भाषा होणार असेल तर हे राज्य कुठल्या दिशेने चाललंय काय? आणि ती कोयता गँग जाईल तिथं कोयता गँग काय म्हणजे कशाला मिळच राहिलेलं नाही. कुठं गेला कायदा सुव्यवस्था? आणि अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून पाळत ठेवण्यात येते. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. मित्रांनो, आता मतदान चाललंय म्हणून मी जास्त बोलत नाही, पण कसबा आणि चिंचवडमध्ये काय दिवसभर घडलंय आणि काल पण काय घडलंय ते मी उद्या सांगेल, कारण आत्ता बोललं तर आणखीन त्याच्यातनं वेगळा अर्थ काढतील. पण आम्ही उद्या परवा निश्चितपणे बोलू आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही बहिष्कार घातलेला चहापानावर. आणि हे सगळे इश्यू आम्ही वेगवेगळी आयुधाचा वापर करून अंबादास दानवे साहेबांच्या विधान परिषदेमध्ये आणि आमच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या तर्फे मांडण्याचं काम आणि त्याच्यातनं जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. दादांनी मांडल्याप्रमाणे शशिकांत वारिसे यांची जी हत्या झाली त्या ठिकाणची मी स्वतः त्या स्पॉटवर जाऊन आलो. त्या ठिकाणी जिथं हत्या झाली अक्षरशः 150 मीटर शशिकांत वारिसेंना फरफडत नेलं दादा, असं फरफटत. आणि त्या रोडचे सगळेच्या सगळे सीसीटीव्ही कॅमेरे नेमके त्यावेळेस सगळेच्या सगळे बंद होते. आणि तपास करणारे जे लोक आहे, ज्या भागातले लोक आहे त्यांच्यावर दबाव सुद्धा आणला जातो. हा एक कायदा सुव्यवस्थेचा भाग आहे. दुसरा, जे सदा सरवणकर यांनी गोळीबार गणपतीच्या काळात केला होता त्यांचं पिस्तूल जप्त झालं होतं आणि ते फॉरेन्सिक लॅबने त्याच्यात सांगितलेलं आहे की हे याच्यातून जे काडतूस आहे ते याच पिस्तूलचे. अजूनपर्यंत सदा सरवणकरावर कोणत्याही प्रकारची कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही.
हे सगळं होत असताना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजे MSRDCL याचं प्रायव्हेटायझेशनची सुद्धा काही हालचाली मुद्दाम जे नफ्याचं क्षेत्र आहे हे अदानी समूहाला देण्याचं एक सरकारचं घाटत आहे. ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस एसटी महामंडळाच्या पगाराविषयी वेगळ्या पद्धतीनं आंदोलनं झाली, वेगळ्या पद्धतीनं म्हणजे पवार साहेबांच्या घरापर्यंत आंदोलक पोहोचले. पगाराच्या विषयी हायकोर्टामध्ये सगळं सुस्पष्टपणे दिलेलं असताना आजही एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही. ही एसटीची परिस्थिती आताच्या काळात आहे. जो अर्थसंकल्प महायुतीच्या काळात मंजूर झालेला होता त्याच्यापैकी 47% निधी आता पण खर्च झालेला आहे. 53% निधी अजूनही पडू नये ही अशी परिस्थिती आहे. दावोसमध्ये जी गुंतवणुकीची परिषद झाली होती त्याच्यामध्ये सरकारने घोषणा केली होती जवळपास 1 लाख रोजगार निर्मिती करणार आणि 1,40,000 कोटी रुपयाची MOU केल्याचं सांगितलं होतं. परंतु या संदर्भात अजूनही पुढं काय झालं, त्याची अंमलबजावणी झाली का, हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली का, अशी कोणती सुस्पष्टता अजूनही सरकारने केलेली नाही. दुसऱ्या एका महत्वाच्या विषयाकडे मी लक्ष वेधू इच्छितो की परवाच्या दिवशी औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं. याच्यात केंद्राचा एक वेगळा आदेश आहे आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक वेगळा आदेश काढलेला आहे. केंद्राचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज नो ऑब्जेक्शन टू चेंज द नेम ऑफ सिटी औरंगाबाद ॲट छत्रपती संभाजीनगर इन डिस्ट्रिक्ट औरंगाबाद महाराष्ट्र. आणि अशाच पद्धतीचं उस्मानाबाद विषयी सुद्धा म्हटलेलं आहे की उस्मानाबाद ॲज धाराशिव इन द डिस्ट्रिक्ट ऑफ उस्मानाबाद महाराष्ट्र. अशा प्रकारे याचाच अर्थ संभाजीनगर तालुका जिल्हा औरंगाबाद म्हणावा लागेल का असा प्रश्न मी सरकारला विचारलेला होता. त्याच्यावर सरकारने सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात खुलासा केलेला आहे. परंतु केंद्राचा एक आदेश आणि राज्याचा एक आदेश म्हणतो हा चुकीचा आहे. याच्यात पूर्णपणे केंद्र निर्णय घेणार असतं आणि म्हणून केंद्राच्या आदेशात अशा पद्धतीनं चूक आहे. मला वाटतं हा केंद्राचा आदेश सुद्धा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 9 मे 1988 औरंगाबादचं नाव संभाजीनगर जाहीर केलं होतं आणि ही शिवसेना प्रमुखाचं हे स्वप्न सुद्धा साकार झालं आणि याची सुरुवात खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेब, अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जी कॅबिनेट होती या कॅबिनेटने निर्णय घेतला होता. आणि याच्या नंतर आता काही जण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतील तर माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांचंही सरकार म्हणजे आम्ही त्याच्यात होतो 2014 ते 2019 पूर्ण सरकार असताना सुद्धा संभाजीनगरचा निर्णय होऊ शकलेला नव्हता. परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस संभाजीनगरचा निर्णय झालेला आहे आणि आता त्याला केंद्राने मान्यता दिली. परंतु केंद्राने याच्या सुधारित आदेश काढण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या विषयाबरोबर कांदा, कापूस, जसं दादांनी कांद्याचा मुद्दा मांडला, कांद्याचा, कापसाचं सुद्धा सरकारचं धोरण, आयातीचं धोरण चुकलेलं आहे, चुकत आहे. आज कापूस 12,000 14,000 पर्यंत गेलेला होता परंतु तो 7,000 7,500 पर्यंत आलेला आहे. आणि याच काळामध्ये केंद्राने कापसाला ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करण्याला परवानगी दिलेली आहे. कित्येक लाखो गाठी कापसाच्या आयात केल्या जातात. मला हा निर्णय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पोटावर पाय देणार आहे. एकीकडे कांदा निर्यात करण्याची आवश्यकता असताना, जगामध्ये कांद्याची मागणी असताना कांदा निर्यात केला जात नाही. एकीकडे कापसाची आयातीची गरज नसताना कापूस आयात केला जातो. याचाच अर्थ सरकार केंद्राचा असेल किंवा राज्याचा असेल हे शेतकऱ्याच्या विरोधात वागतंय. आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा विषय घेऊन, बेरोजगार तरुणांचा विषय घेऊन येणाऱ्या काळात आम्ही निश्चित पत्रकारावरील हल्ले हे सगळे विषय घेऊन निश्चित या सरकारला जबाब विचारू आणि दे माय धरणी ठाय करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून सगळे मिळून करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय आजच्या आमच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या बैठकीत झालेला आहे. आपल्याला आपण म्हणतात की शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांची बाबतची भूमिका आहे की विरोधी पक्षाकडून फक्त पत्रकार परिषदेचे ग्राउंडवर दिसत नाही. आंदोलन व्हायला गरजेचं होतं परंतु शेतकऱ्यांसाठी अजूनही आंदोलन होताना पाहायला मिळत नाही. मग तुम्ही कसं म्हणतात की शेतकऱ्याला फक्त मागणी करून दिलासा मिळेल? आम्ही मागणी आंदोलन चालू आहे. तुम्हाला नाशिकमध्ये तुम्हाला आंदोलन दिसलं नाही? नाशिकमध्ये रस्ते बंद केले, बुलढाण्यामध्ये रस्ते बंद केले. काय होतंय, रस्ते बंद केले की सर्वसामान्य बाकीचं ट्रॅफिक तिथं जाम होतं. शेवटी आंदोलन करत असताना चक्काजाम करून सगळं स्तब्ध करता येईल, सगळं थांबवता येईल.
परंतु ते थांबलं तर इतर ज्यांचा त्याच्याशी संबंध नाही अशा लोकांच्यावर अन्याय होतो. आम्ही राज्यकर्ते म्हणून काम केले ना, त्याच्यामुळं ह्या तर 2 रुपयाचा चेक आणि हे तर काही खोटं नाहीये. हे जर सांगितल्यानंतर त्यांना त्यांचं काम करायला पाहिजे. आंदोलन ऑलरेडी चालू आहे, आंदोलनं होत आहेत. आज पण आहे. आता तुम्हाला ती क्लिप जर तुम्ही वाचली ऐकली असती तर तो सरळ मला विचारतोय की आता काय आम्ही आत्महत्या करावी का काय, आणि आत्ताही आंदोलनं चालू आहेत. दादा याला जोडून एक प्रश्न आहे. मागच्या वेळी मागणी झाली होती की ओला दुष्काळ जाहीर करा, पण ते प्रकरण सगळं निकषांमध्ये अडकलं. निकष कोणते द्यायचे कोणते नाही द्यायचे याच्यावरून ते प्रकरण सुरू होतं. कुठलं ओला दुष्काळ मागच्या वेळी ओला दुष्काळ असं प्रकरण होतं, त्यावेळी विरोधी पक्षाने म्हणून मागणी केली होती की ओला दुष्काळ जाहीर करा. हे प्रकरण निकषांमध्ये अडकलं. त्यासाठी तुम्ही सांगितलेले निकष लावायचे, इंडियानेटचे आधीपेक्षा जे निकष होते ते एक्सटेंड करायचे. त्यातून मदत कितपत मिळाली याबद्दल अजून शंकाच आहे. आता कांद्याच्या बद्दल विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही नक्की कशा पद्धतीने आश्वस्त कराल सगळ्यांना की हे सुद्धा सेटल आउट होऊन जाईल? आमचं तेच म्हणणं आहे की ताबडतोब केंद्राशी यांनी बोलावं. अशा प्रकारचा प्रसंग युपीए सरकार असताना 10 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस आला त्यावेळेस भुजबळ साहेबांनी इथनं नुसता फोन करून पवार साहेबांना सांगितलं, किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तिथलं जे काही मार्केट कमिटी त्यांनी सांगितलं तरी साहेब ताबडतोब तिथं मिटिंग घेऊन आपल्याला आता कांदा निर्यात केला पाहिजे, कांदा निर्यात केला तरच डिमांड सप्लायचा ताळमेळ राहील. मी तर प्रेसमध्ये तुम्हाला आधीच सांगताना सांगितलं की अशा प्रकारचा मार्ग काढता येतो. आत्ता दुधाचे भाव पुन्हा उद्याच्या 1 तारखेला 5 रुपयांनी वाढतात. का वाढतात? कारण उन्हाळ्यामध्ये दूध जेवढं जनावरांना हिरवा चारा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आणि दुधाचं उत्पादन घटतं, त्याच्यामुळं दुधाचे भाव वाढतात. आता ते दुधाचे भाव मागं तर एकदम खाली आले होते, परंतु आता बऱ्यापैकी त्याच्यावर त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आता बरं चाललेलं आहे. तशा पद्धतीनं कांदा निर्यात करायला त्यांनी ताबडतोब मान्यता द्यावी, हस्तक्षेप करावा. त्याच्यामध्ये स्वतः सरकारनी उतरावं आणि सरकारनी कांदा खरेदी करावी. त्यांची ती एक संस्था आहे नाफेडला हस्तक्षेप करायला लावावा. आंदोलनाच्या बाबतीत शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी एक प्रभावी आंदोलन बुलढाण्याला केलं. तुम्ही आंदोलन विषयावर बोलले. आंदोलकांना एवढी मारहाण झाली, लाठीचार्ज झाला, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे. आंदोलक हे कापसाच्या विषयावर सातत्यानं आवाज उठवतात, म्हणजे शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे याविषयी. रविकांत तुपकरांना स्वतःला जेलमध्ये टाकले. त्यामुळे तुम्ही जे म्हणता आंदोलन हे आंदोलन चालू आहे. सगळ्या पक्षाचे महाविकास आघाडी चालू आहे, कुठे जिल्ह्यात चालू आहे, कुठे तालुक्यात चालू आहे. परंतु ते मुंबईला झालं नसेल एवढं सत्य आहे, परंतु ग्रामीण भागात अशी आंदोलनं चालू आहेत. आमरे सगळं मराठी होते पाहिला. नाही, दखल कुणी घ्यायची? दखल सरकारने घ्यायची असते कुठल्याही बद्दल. आता एमपीएससीचं परवा जे पुण्यामध्ये झालं, त्याच्या आधी पण एकदा झालं, त्यावेळेस दुसऱ्यांदा झालं, तेव्हा बहुतेक सगळे महाविकास आघाडीचे लीडर लोक, जयंत पाटील असतील, नाना पटोले असतील, सचिन अहिर असेल, अनेक जण तिथं गेले. नंतर रात्री उशिरा पवार साहेब पण तिथं गेले. त्यांनी मुलांनी सांगितलं आम्ही उठणार नाही. साहेबांनी फोन केल्यानंतर सरकार म्हणलं, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री म्हणले की मी तशा पद्धतीनं आदेश काढतो, आणि नंतर आदेश निघाल्यानंतर सुटले. माझं म्हणणं ते आधी पण झालं होतं ना 2-2.5 महिन्यापूर्वी. मग एकदा सांगितल्यानंतर उठले असते तर परत मुलांना त्यांचा अभ्यास सोडून आंदोलन करावं लागलं नसतं ना. मी फायर ब्रिगेडच्याच धर्तीवर हे सांगतोय की आंदोलन केल्यानंतर निर्णय विरोधी पक्ष नेता घेतो का? विरोधी पक्ष घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आम्हाला फक्त वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करूनच त्याला न्याय कसा मिळेल हे पाहावं लागतं. तशा प्रकारे या बाबतीमध्ये देखील आपण म्हणताय तसं सरकारने तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे. सरकार अशा मुद्द्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी जे मुद्द्याला इतकं महत्व देण्याची गरज नाही तिकडेच त्यांचं जास्त लक्ष चालू राहत आहे, ही वस्तुस्थिती आहे. फडणवीस सरकारचे आता रोज टेम्परला वेगवेगळ्या ठिकाणी पाठबळ येत आहेत. 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीला लागेल असे संकेत दिले. तुम्हाला वाटतं या सगळ्या गोष्टी
मध्यावधी नाही. मी मागे असं म्हणलो की ज्या प्रकारे ह्यांचं चाललंय बघा, आज केंद्रातलं जे सरकार आहे त्याच्यातले प्रमुख मान्यवर अनेकदा म्हणले की देशात सातत्याने वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका, देशाची निवडणूक हे वेगवेगळं करण्यापेक्षा एकाच दिवशी राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुका व्हाव्यात असं मागं पूर्वी घडायचं. 99 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं. युतीचं शासन होतं मुंडे साहेबांचं आणि राणे साहेबांचं, आणि 6 महिने आधी त्यांनी निवडणुका घेतल्या आणि 99ला दोन्ही निवडणुका एकत्र आल्या. आता पण हे सरकार त्यांच्या निवडणुका 6 महिन्यांनी विधानसभेच्या घ्यायच्या ऐवजी लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस लागतील त्याच वेळेस ह्याही निवडणुका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या लक्षात आलं का? लोकसभेच्या बरोबर विधानसभा घेतील असं साधारण एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर वाटतंय. राजकीय पातळीवरती वेगळ्या भूमिकेतून हे अधिवेशन होत आहे. कारण अध्यक्षांनी असे सांगितले की विधानसभेमध्ये माझ्याकडे एकच पक्ष रजिस्टर आहे आणि तो म्हणजे शिवसेना, आणि बाकीचे काही शिवसेनेचे जे 15-20 आमदार आहेत ते वेगळ्या गटात असतात. सभागृहात जर आता बसायचं असेल तर अशा प्रकारे जी पेच निर्माण झालेला आहे, या आमदारांचा आसन क्षमता कशी असेल, असं पकड दिलं जाईल, सत्ताधाऱ्यांच्या बाजूला दिलं जाईल, गट वेगळा करावा लागेल, आणि वरच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा, विरोधी पक्षनेता शिवसेनेचा आणि उपसभापती शिवसेनेचा असं एक वेगळा पेच निर्माण झाला. तर अशा परिस्थितीत विरोधी पक्ष म्हणून तुमच्या सोबत जाताना कंच्या अडचणीला सामोरा ह्या संदर्भामध्ये आम्हाला विधानसभा अध्यक्षांच्या वेळ घेऊन, जसं आता आम्ही राज्यपालांना खडसे म्हणून भेटायला चाललोय, मागे देखील असा प्रसंग आलेला होता, त्यांनाच भेटावं लागेल आम्हाला. आणि विधान परिषदेमध्ये उपसभापती ह्या सध्या त्यांच्याकडे चार्ज आहे, त्याच्यावर त्यांना भेटावं लागेल. त्या दोघांना भेटून बाबा ही असा प्रसंग निर्माण झालेला आहे, ह्याच्यातनं मार्ग काढा. ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये देखील अनेकदा अशा प्रकारचे प्रसंग झालेले, त्याचे दाखले घ्यावे लागतील. किंवा 1960ला आपला महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर जी काही अधिवेशन झाली त्याच्यात असे प्रसंग आले, त्यावेळेस काय काय झालंय. मागे पण काँग्रेसमधनं राष्ट्रवादी बाजूला गेली, त्यावेळेस दोन्ही विरोधी पक्ष नेते पिचड साहेब आणि भुजबळ साहेब होते, असे प्रसंग आलेत ना. तशा पद्धतीनं स्वतः नार्वेकर साहेबांना आणि नीलमताईंना भेटून आम्ही त्यांना आमची वस्तुस्थिती लक्षामध्ये आणून देऊ. मागे देखील आम्ही आणून द्यायचो आणि ते त्याच्यातनं काही ना काही मार्ग काढायचे, तसा मार्ग काढतील. महाविकास आघाडी आग्रही राहील, कारण की हे पण रिक्त आहे. आता जर संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीचं कॅल्क्युलेशन जास्त आहे. त्या संदर्भामध्ये आत्ता काय झालंय ते 12चं अजून सुप्रीम कोर्टाने थांबवलेलं आहे, म्हणजे कोणाचं, राज्यपाल नियुक्ताचं. आता बऱ्याच जागा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व करणारा जो आमदार असतो, ते बरेचसे आमदार सध्या जागा रिक्त असल्यामुळं तिथं होत नाही. आता हा जो मुद्दा आहे, इतकी तिथं संख्या 1/3 असते, 1/3च्या बरेच कमी लोक आहेत, जवळपास 20 का 22 लोक यांच्या सभागृहामध्ये कमी आहेत. आता 21-22 लोकच कमी असताना या निवडणुका घेणं कितपत योग्य अयोग्य याच्याबद्दलचा निर्णय शेवटी उपसभापती महोदया घेतील. पवार साहेब, कधी पोस्टर लागतात की आपण भावी मुख्यमंत्री होणार, आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला. परंतु दुसरीकडे एक गोष्ट पाहायला मिळते की या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं पक्षही गेलं, शिंदे गेलं, तर आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल. अजिबात होणार नाही, उलट वाढलेली आहे. कारण त्यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये इतकं एक मदतीचं वातावरण, सहानुभूतीचं वातावरण. उद्धव ठाकरे ज्यांच्या वडिलांनी सर्वदूरपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं काम केलं, मराठी माणसाला न्याय देण्याचं काम केलं, हक्क देण्याचं काम केलं, त्यांच्याकडनंच पक्ष काढून घेतला जातोय आणि त्यांच्याकडनंच चिन्ह काढून घेतलं जातंय. हे अजिबात आवडलेलं नाही. आम्ही सगळेजण एक आहोत आणि मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, पूर्ण महाविकास आघाडी ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षा कायदा आहे. आपल्या संपूर्ण एकत्र येण्यासाठी जी व्यक्ती कारणीभूत होती, संजय राऊत, एका पेपरचे संपादक आहे आणि खासदार आहे, तेव्हा त्यांना अरेस्ट झाली तेव्हा पण तो सुरक्षा कायदा विचारात घेतला नव्हता. आणि आता पण त्यांनी जे पत्र लिहिलं गृहमंत्र्यांना, त्यानंतर त्यांच्याच विरोधात सत्ताधारी पक्ष
सपोर्ट करायचं म्हणजे काय? आम्ही सपोर्ट केला म्हणजे तुम्हाला दिसणार आहे. आमचा तर सपोर्ट आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवून आहोत. आमचे वरिष्ठ त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. आम्ही एकमेकाशी सातत्याने डायलॉग करतोय आणि महाविकास आघाडी म्हणून जी काही स्ट्रॅटेजी ठरवायची ती त्या ठिकाणी ठरवली जाते. मोठ्या पत्रकारांची जर अवस्था होत असेल, पण ते मगाशी आम्ही त्याचबद्दल बोललो ना की ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये आपल्या कोकणातल्या एका पत्रकार मित्रावर हत्या झाली वारिस यांच्याबद्दल, हे पण म्हणजे ही शोकांतिकाच आहे त्याच्या संदर्भामध्ये. आणि हे आज आम्ही तुम्हाला काय सांगतो की उद्यापासून जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. त्याच्या पाठीमागची कारणं ही आहेत आणि आम्ही आता वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून ह्यालाच कसा न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण तिथं आतमध्ये बसून करणार आहोत. कोल्हापूरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मला मी जे आधी विधान दिलं होतं पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये, त्याच्यावर बोलताना म्हणले की माझं तुम्ही जास्त बोलायला लावू नका, नाहीतर मी बारामध्येच पुण्यात येईल आणि सर्व उत्तर देऊन त्यांचं स्वागत आहे. काय आपला प्रश्न दुसरा? सकाळच्या शपथविधीवर अनेक चर्चा घेत आहेत. फडणवीस वेगवेगळे प्रकारे काही ना काही भाष्य करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सगळे पवारसाहेबांना विचार केला आहे. राज्यपालांनी म्हटलं आहे की आपण त्यांना सांगितलं आहे की आमचे सगळे बहुमताचे आकडे आहेत आणि राज्यपालांना काय म्हणतात संविधानाअंतर्गत हे सगळं झालं असं. महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार मित्रांना आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथं पत्रकार परिषद घेत असताना मी सांगतो की असे प्रश्न मला सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी विचारले जातात. मी ज्या दिवशी हे केलं त्या दिवशी देखील सांगितलेलं होतं की मी ह्याच्याबद्दल एक अवाक्षर देखील काढणार नाही. कुणी किती आपापली मतं व्यक्त केली तरी माझं मत मी माझ्या मताशी ठाम आहे. परत कुठल्याही पत्रकार मित्रांनी याबद्दलचा प्रश्न मला वेगळ्या पद्धतीनं विचारून माझा वेळ घेऊ नये आणि त्यांचाही वेळ वाया घालू नये. अरे चुप बैठो रे, हिंदी आप दिल्ली जाओ, चलो दिल्ली जाओ. अरे पहिल्यांदा माझी एकच विनंती आहे, एक मिनिट मी बोलतो ना, फक्त मराठी एकदा संपलेलं असेल तर परत मग ते ट्रान्सफर ऑफ लँग्वेज हा हे बघा अजून मराठी आमचा राहिला इथं माणूस. हा काय 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 सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं सरकारचं दुर्लक्ष होत आहे अशा पद्धतीने चर्चा आहे. तर दुसरीकडे प्रशासनामध्ये देखील प्रचंड नाराजी आहे. खास करून गृह खात्यामध्ये 6 ते 7 महिने झाल्या अनेकांच्या बदल्या झालेल्या पोस्टिंग दिलेलं नाही. कारण काही जणांची सेवा निवृत्ती ज्या दिवशी त्या दिवशी त्यांना पोस्टिंग दिलं जाते, पदोन्नती दिली जाते. अशा सध्या प्रकाराचं प्रचंड नाराजीचं खूप आहे. पत्रकार मित्रांनो, फक्त गृह खात्यामध्ये नाही, सर्व विभागामध्ये, सर्व प्रशासनामध्ये, IAS UPS अधिकाऱ्यांच्यामध्ये, खालच्याही क्लास 1 क्लास 2 यांच्यामध्ये सगळीकडेच नाराजी आहे. कारण एवढा वेगवेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप याच्यामध्ये चाललेला आहे. मी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहेत, मी पण अनेक वर्ष सरकारमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर ह्या सरकारच्या काळामध्ये आपण आपल्या वाचनामध्ये आलं असेल की एकंदरीतच राज्याचे सरकार सध्या कोण चालवतंय हा प्रश्न आम्हा जनतेला पण पडलेला आहे आणि आम्हालाही पडलेला आहे. लोकप्रतिनिधी नागरिकांच्या अर्ज निवेदनावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी लिहिलेले शेरे अंतिम समजण्यात येऊ नये असा आदेश GADने म्हणजे सामान्य प्रशासनाने काढलाय की नाही. जनतेच्या निवेदनावर किंवा मागण्यावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी लिहिलेल्या शेऱ्याला प्रशासन जर किंमत देणार नसेल तर जनतेचे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री सर्वसामान्य त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांच्याकडे मग सर्वसामान्यांनी का जावं? मुख्यमंत्र्यांचे आदेश अधिकारी मानणार नसतील, त्यांच्या शेऱ्याला किंमत देणार नसतील तर तो आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान नाही का? लोकशाही व्यवस्थेत असे आदेश आम्ही कसे सहन करणार?
आम्हाला हे अजिबात मंजूर नाही. आत्ता बघा 600 अधिकाऱ्यांना सध्या पोस्टिंग आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्ही आत्ताच आला, कमीत कमी 3000 फाईल सीएम ऑफिसला पडलेल्या आहेत की नाही बघा. सह्यांच्या वाचून सीएम साहेबांच्या ऑफिसला 3000 फाईल पडलेल्या आहेत. मी पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेता म्हणून गेलेलो आहे, बोललेलो आहे. आम्ही आमच्या पण हाताखालनं ते अधिकारी गेलेले आहेत. आमच्याकडे पण कधी काही अधिकाऱ्यांनी काम केलंय. त्यांना आम्ही विचारतो, अरे कितीदा यायचं एखाद्या कामाकरता, सार्वजनिक कामाकरता आम्ही 5-5 वेळेला आलो तरी आमचं काम होत नाही. जर विरोधी पक्षाची अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय? ते म्हणले, दादा करणार काय, फाईलवर सहीच होत नाही, त्यांना वेळच नाही. सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याही कामाला वेळ दिला पाहिजे. मुख्यमंत्री पवार साहेबांचं मी बघितलंय, रात्री 2-2 वाजेपर्यंत फाईल काढायचे. म्हणजे 7 वाजल्यापासून लोकांना भेटायचे ते भेटायचेच, परंतु रात्री आल्यानंतर फाईलचे ढिगारेच्या ढिगारे असायचे. कारण काय होतंय, आता कुठल्याही मंत्र्यांनी बदल्या केल्यानंतर, बदल्यांचा काळ सोडून बदल्या केल्यानंतर त्याच्यावर अंतिम सही मुख्यमंत्र्यांची असल्याशिवाय त्या बदलीला मान्यता मिळत नाही. त्याच्यावर खूप गोष्टी मुख्यमंत्र्यांच्याकडे जातात. मात्र मुख्यमंत्र्यांना बाकीच्या व्यापामुळं आज पण काहीतरी दिल्लीला जाणार आहेत, काही तासात करता दिल्लीला जाणार आहेत. एवढा मिनिट तास महत्वाचे झालेले आहेत की न सांगितलेलं बरं. मी मध्ये म्हणलं, कधीच मुख्यमंत्री रोड शोला आले नव्हते असं तर मी पोटनिवडणुकीत कधी बघितलं नव्हतं. म्हणले, अजित पवार, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे म्हणून जनतेला भेटायला मी रोड शो केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. तसंच जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता ज्या फाईल तुंबून पडल्यात, अडून पडल्यात, त्याच्यावर पण कोंबडा काढा, कधीतरी सही करा. कसबामध्ये निवडणुकीमध्ये टक्केवारी यावेळेस 7 पाहायला मिळत आहे. अजून जे टक्केवारी वाढायला पाहिजे होती. 6 वाजेपर्यंत टक्केवारी वाढेल, काळजी करू नका. जरा दम काढा, जरा कळ काढा. महाविकास आघाडीचे इतर नेते काय नेतृत्व हा, धनंजय मुंडे यांच्या नावाने फेक नावाने काही कार्यकर्ते बाहेर निघाले, नावाने वर्षी वगैरे किंवा मंत्र्याला त्यानंतर आठवड्याची यात्रा. हो, म्हणूनच आमचं काय म्हणणं आहे की स्पेसिफिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांना आयडेंटिफाय करून ह्या गोष्टी होत आहेत का, काही ग्लोरिफाय जाऊन केलं जाते का, टार्गेट ग्रुपवर चौकशी करण्याची बाब आहे. कारण आम्ही काय त्याचा लगेच काही स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु ह्याच्या खोलात जाऊन काय नक्की हे होण्यामागचं कारण काय आहे ते उघड झालं पाहिजे. कुणाच्याही बाबतीत आम्ही म्हणतो, विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून नाही, कुठल्याही व्यक्तींच्या बाबतीमध्ये असं होता कामा नाही, घडता कामा नाही. हा, बोलिये. एक मराठी प्रश्न आहे. पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय की जर मुख्यमंत्र्यांना म्हटलं भेटायचं असेल तर 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री कार्यालय लॉक असतं आणि त्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकता किंवा तिथल्या स्टाफला भेटू शकता. किती गंभीर आहे? अहो, गंभीर नाही. सर्वसामान्यांचे नेते सकाळपासून भेटू शकता. तुम्ही तिथं मंत्रालयातच कशाला जाता? तुम्ही वर्षावर जावा. तिथं जिथं कुठं असतील ते पुण्याला रोड शो करत असतील तर तिथं जावा. ठाण्याला असतील तर ठाण्याला जावा. त्यांनी पहिल्या भाषणात सांगितलं ना, मी जिथे असेल तिथे ऑफिस. कुठेही जावा. बरोबर आहे. मग तुम्ही कशाला काळजी करताय? हा, बोलिए. हिंदी में एक बार संक्षेप में बता दीजिए, कल से विधानसभा का सत्र शुरू हो रहा है, इस तरह के मुद्दे विधानसभा में आप लोग उठाएंगे. आपने लॉ एंड ऑर्डर की बात की, किसानों की जो अवस्था है उसके बारे में बात की, लेकिन पूरे महाराष्ट्र में इन दिनों लव जिहाद और लैंड जिहाद को लेकर आंदोलन आए दिन हो रहा है. ये मुद्दा शायद आपने अपनी बात में नहीं कहा, तो क्या वजह है, किस तरह से हिंदू सकल समाज के नाम पर अलग अलग संगठन रोजाना आंदोलन कर रहे हैं? ये देखो, कल से हमारा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन शुरू होने वाला है उसके बारे में आज अपोजिशन वालों ने मीटिंग ली. उसमें सब महाविकास आघाड़ी के मेंबर उपस्थित थे और उन्होंने ये तय किया है कि हमारे जो शेतकरी है, हमारे कष्टकरी है, महिला है, स्टूडेंट है, युवा शक्ति है, युवक युवती, बैकवर्ड क्लास हो, ट्राइबल क्लास हो, माइनॉरिटी क्लास हो, ये सब ओबीसी हो, ये सब जो लोग यहाँ अपने महाराष्ट्र में रहते हैं उनको न्याय देने के लिए जो भी इशू है वो इशू हम ये बजट अधिवेशन में निकालने वाले हैं. और उसके बारे में हमारे अपर हाउस जो है विधान परिषद का MLC में यहाँ
हमारे अम्मादास दानवे साहब वहाँ उसमें लीड लेंगे और नीचे हम सब उज्ज्वल साहब है, नाना पटोले जी है, जयंत पाटिल है, बाला साहेब थोरात है, हम सब यहाँ लीड लेने वाले हैं। और उसमें आपने जो मुद्दा उठाया लव जिहाद का, उसमें उसके बारे में हमारा ये कहना है, जो संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब ने पूरे देश को दिया है, अपने महाराष्ट्र को दिया है, पूरे जनता को दिया है, उसी हिसाब से चलना चाहिए। हर एक जो कास्ट है वो कास्ट ने हर एक को रिस्पेक्ट देना चाहिए, एक दूसरे को विरोध करके कुछ होने वाला नहीं है। धर्म के नाम के ऊपर बंटवारा होना बिल्कुल गलत है। इसमें सब धर्म यही कहता है कि हर एक धर्म का आप पालन करो और आप रिस्पेक्ट दे दो उसको, ऐसा जाति जनगणना की बात आपने कही, बिहार में हो रहा है, केंद्र सरकार ने मना किया है, लेकिन क्या महाराष्ट्र में आप लोग जाति जनगणना की मांग करेंगे? लॉ एंड ऑर्डर को लेकर के आपने सवाल उठाया कि कई विधायकों पर, बड़े नेताओं पर आए दिन कुछ न कुछ हमले हो रहे हैं, धमकियां दी जा रही है। आदित्य ठाकरे की सभा में भी हमला किया गया, अशोक चौहान जिनके साथ में हादसा हुआ, जितेंद्र आवाड़ी जी आपके बगल में बैठे हैं, उनके साथ जो संजय राउत ने भी एक लेटर लिखा कि गैंगस्टर को सुपारी दी गई है, उनको अंडरवुड की सुपारी देने के बाद उसको थोड़ा सा डिटेल में प्लीज कर। जाति जनगणना के बारे में मुझे याद है, हम जब गवर्नमेंट में थे तब भुजबल साहब, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, ये सब हमारे साथी थे। उन्होंने इसमें हसन मुशर्रफ इन्होंने बहुत लीड लिया था और उद्धव ठाकरे साहब ने भी इन सबको बताया था, हमने कैबिनेट में बताया था कि आप ये ओबीसी के बारे में सुप्रीम कोर्ट में जाके ओबीसी के लोकल बॉडीज में प्रतिनिधित्व नहीं मिलने वाला है, ऐसा एक इशू उभर के आया था, उसको हमें स्थगिति मिलनी चाहिए थी और उनको साथ लेके ही चुनाव होना चाहिए, ऐसा हमारा सबका कहना था। उसमें हम सक्सेस हो गए। लेकिन जनगणना के बारे में भी हमारे असेंबली में एक सबने मिलके एक मत से प्रस्ताव रखा था कि यहाँ हम जाति गणना करनी चाहिए, सेंट्रल ने भी करनी चाहिए। लेकिन सेंट्रल का हमें मैसेज आया, लेटर आया कि हम जनगणना करने वाले नहीं है। पुरानी जनगणना हमने की थी लेकिन उसमें बहुत सी गलतियां हमारी तरफ से हुई थी, इसीलिए वो आगे नहीं करना चाहती। फिर अपने देश में एक बिहार नाम का जो स्टेट है, उन्होंने जनगणना, वहां के नीतीश कुमार चीफ मिनिस्टर ने जात न्याय जनगणना शुरू की। हमारा ये कहना है कि अपने महाराष्ट्र में भी एक दफा जात गणना होनी चाहिए और सबको पता होना चाहिए कि कौन कौन ओबीसी कितना है, एससी कितना है, एसटी कितना है, ओपन कैटेगरी कितना है, माइनॉरिटी कितना है, सब अपने सामने आना चाहिए और ये हमारी डिमांड है। तो बिहार गवर्नमेंट कर सकती है तो महाराष्ट्र गवर्नमेंट ने भी करना चाहिए। ये बजट अधिवेशन में हम वैसे मांग कर रहे हैं। सर एक सवाल है, आप एक और जहाँ पे वीडियो वायरल हो रहा है जहाँ पे किसान को सिर्फ 2 रुपए मुआवजा दिया प्याज के लिए, तो वहीं मुख्यमंत्री के निवास स्थान पर करोड़ों रुपए खर्च हो रहे चाय पानी के लिए, इस पर क्या कहेंगे? नहीं, आपको पता नहीं होगा शायद, वहाँ चाय पानी के लिए 6 महीने में 3-4 महीने में इतना पैसा खर्च हुआ, 2 करोड़ 38 लाख रुपीज, और एडवर्टाइजमेंट के लिए 50 करोड़ रुपया महाराष्ट्र गवर्नमेंट का और मुंबई कॉरपोरेशन का 17 करोड़ रुपया खर्चा किया। हमारा ये कहना है कि ये खर्चा वो करना ठीक उनको लगता है। तो ये जो मेरे पास आया है, ये राजेंद्र तुकाराम चौहान, उन्होंने करीबन 500 किलो ऐसा कुछ प्याज मार्केट में लाया था, उसको 2 रुपए का चेक दिया है, 2 रुपए का। और ये गलत है क्या? नहीं क्या हमारे फार्मर्स के ऊपर अन्यायकारक है क्या? नहीं। और उसमें उन्होंने सूर्या ट्रेडिंग कंपनी को माल दिया था, वो जो व्यापारी था उसको 17 फरवरी में, और चेक उसको मिला 8 मार्च को। 3 हफ्ते। ये ऐसा हुआ है। वैसा ही हमारे नासिक में एक हुआ, नायगांव में, तो वहां 4 क्विंटल प्याज उन्होंने बिक्री के लिए लाया था, बेचने के लिए, तो उसको खुद को ही 380 रुपीज खुद को देना पड़ा। अभी कैसा करेगा वो फार्मर?
ये जो चल रहा है ये गलत है। इसमें गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ध्यान देनी चाहिए और किसानों को मदद करनी चाहिए। तुरंत सेंट्रल गवर्नमेंट के साथ बात करके ये एक्सपोर्ट के लिए प्याज जितना हो सके उतना एक्सपोर्ट होना चाहिए, बांग्लादेश हो या कहीं भी जहां डिमांड होगी वर्ल्ड में, कोई कंट्री में, वहां बेचना चाहिए, भेज देना चाहिए और उसमें या नाफेड से खरीद करना चाहिए। आपको पता होगा जब डिप्टी चीफ मिनिस्टर भुजबल साहब थे और विलासराव देशमुख चीफ मिनिस्टर थे, 2000 साल होगा शायद, तब 300 करोड़ का प्याज, तब 2000 में 300 करोड़ का प्याज उन्होंने खरीदी किया और लोगों को मदद की थी, मुझे याद है। और तब थोड़ा सा फाइनेंशियल पोजीशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की वीक थी, इसीलिए स्टेट बैंक ऑफ एमएससी बैंक और कोई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक की तरफ से 300 करोड़ रुपया कुछ महीने के लिए उठाया था, लोन लिया था, बाद में गवर्नमेंट ने वो रिपेमेंट किया। सर, मुख्यमंत्री के चाय पानी पर विपक्ष का क्या स्टैंड होगा? अरे चाय, मैंने बताया ना ये सब इशू है, इसीलिए हमने वहां जाने के बहिष्कार का। मिड टर्म इलेक्शन को लेकर उद्धव ठाकरे का बयान आता है, मिड टर्म इलेक्शन हो सकता है। एनसीपी का क्या मानना है, आपका क्या मानना है इस पूरे मामले पर? हमारा ये कहना है कि आने वाले पार्लियामेंट का जब चुनाव आ जाएगा, अपना पार्लियामेंट का चुनाव होने के बाद 6 महीने के बाद अपना असेंबली का चुनाव होता है। इस दफा ये गवर्नमेंट वैसा नहीं करेगा क्योंकि सेंट्रल के मन में एक साथ ही चुनाव लेने का उनका इरादा है। इसीलिए जब पार्लियामेंट का चुनाव आएगा उसी टाइम यहाँ का असेंबली का भी चुनाव हो जाएगा। हाँ आए अभी बस हो गए, बहुत हो गए। थैंक यू। दानवे साहब कुछ सवाल है? सर, आप लोग को रिप्रेजेंट कर रहे हैं, आप लोगों ने क्या एजेंडा अपनाया है, क्या मुद्दे उठाए हैं किसानों को लेकर, रोजगार को लेकर? आपके नेताओं को खासतौर पर आपकी पार्टी से जुड़े हुए नेता उनको धमकियां मिल रही हैं, जो है आपकी सभा में कहते हैं किसानों के बारे में महाविकास आघाड़ी का कॉमन एजेंडा है जो अभी हम विधिमंडल सेशन में लेने वाले हैं। और शिवसेना नेता संजय जी राउत जी को जो धमकी आई है, अशोक चौहान साहब को भी सिमिलर उसी प्रकार का कुछ बर्ताव हुआ है। हमारी एक सदस्य है विधिमंडल की प्रज्ञा सातो, उनको तो स्टेज पे एक गुंडे ने मार दिया है। और ये सब जो लोक प्रतिनिधियों पर हल्ला हो रहा है, कायदा लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति इस राज्य की ठीक नहीं है। इसके बारे में महाविकास आघाड़ी कॉमनली इस सरकार के साथ लड़ाई करेंगे विधिमंडल में। बिल्कुल नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।